आता तुला टेस्ट लागेल का? मारीगोल्डची बिस्किट, पार्ले बिस्किट आणि हे. नमस्कार मंडळी, चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तू नाही दिसत आहे, मी दिसतोय इथे. तर याची बघा मस्ती चालू आहे. आणि आज आहे काय आहे आज? 7 ऑगस्ट. 7 ऑगस्ट. 3 महिने झालेले आहेत आपल्या बाबूला, ध्रुवला. कोणाला? ध्रुवला. हा, तो बोलताय साईडने. इकडे बोल ना, मी असा पकडला कॅमेरा. आणि ते बिस्किटचे डबे घेऊन बसायला बसलोय मी. हे बघा आपली थीम. हे बघा रेलगाडी बनवली. कोणी बनवली आहे? जीवनने बनवली आहे. जीवन पण रेडी झालेला आहे आणि तिकडे बाबू रेडी होते ऑलरेडी. बघा मस्त थीम, बघा कशी आपली मस्त ध्रुवची. कशी वाटली नक्की सांगा. बाबू बघा तिकडे रेडी होतोय आणि सावनी रेडी करते त्याला मस्त कपडे बिपडे घालून. केक नाही काढायचा आधी. 2 महिन्याचा आपण नाही केला ना. डायरेक्ट बघा याला धीर नाही. केक पण घेऊन आला बघा. डायरेक्ट आपण म्हटलं 3ऱ्या महिन्याचा करूया. 3ऱ्या महिन्याचा करूया म्हटलं. चला आता 3 महिन्याचा आपण डायरेक्ट करता 6 महिन्याचा करणार. तर चला. मारीगोल्डची बिस्किट, पार्ले बिस्किट. हे ब्लॉक्स आहेत त्याचा आपण यूज केलेला आहे. आणि हे बघा हे ब्लाउज पीस. आणि माझं टावेल. नंतर फोटो काढू आपण. हा मस्त एकदम फोटो काढू तेव्हा मग तुम्ही सांगा मला कसे वाटतात. बघा ध्रुवचं सेलिब्रेशन स्टार्ट झालेलं आहे. 3 मंथ्स आणि हा मध्ये झालेला आहे. हॅलो करत करत. हा ठीक आहे चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी 3 मंथ्स ध्रुव बाबा. हॅपी 3 मंथ्स. 3 महिने झाले. शुभेच्छा. तर मंडळी संध्याकाळ झालेली आता इथे आणि वाजले 7:15 7:30. तर आता आपण आजच्या दिवशी एक मस्त रेसिपी बघणार आहोत. ही रेसिपी कोणती आहे ती बघूया आधी. चिकनची रेसिपी करणार आहे आपण. आताच नेक्स्ट वीक पासून श्रावण चालू होतं आहे. त्याच्या अगोदर म्हटलं एक मस्त वेगळी अशी आपण कधी केली पण नाही आणि एकदा केली होती मग व्हिडिओ नाही बनवला. म्हटलं आता व्हिडिओ पण बनवूया आणि करून पण दाखवूया तुम्हाला. ग्रीन चिकन करणार आहोत आपण एका वेगळ्या पद्धतीने. मस्त की कढईमध्ये, कुकरामध्ये नाही करणार आहे, कढईमध्ये करणार आहे. ओके चला. तर इकडे बघा मॅरिनेशनची तयारी झालेली आहे आणि आपली शेफ इथे सज्ज आहेत. तर आता काय काय करायचं आपल्याला ग्रीन चिकनसाठी. मॅरिनेशन कसं असणार आपलं? आलं लसूण पेस्ट. हां. हळद टाकून घेऊया थोडीशी. अच्छा. नंतर हळदीनंतर काय टाकायचं? काळी मिरी पावडर, काळी मिरी पावडर, गरम मसाला पावडर, गरम मसाला पावडर. सर्व अर्धा चमचा टाकला त्याने. दही टाकायचं. आणि हे आपलं मला वाटतं की 350 ग्राम आहे चिकन. आणि हे दही टाकायचे 1 चमचा. एक 2 चमचे की किती चमचे? 1-2 चमचे टाकायचे. हे बघा हे दही 10 रुपयाला पॅकेट भेटतं ना, ते आणलेलं आहे. त्यातला अर्धा काय जीवनने खाल्लं आहे. आता बाकीचं आता ह्याच्यामध्ये वापरूया आपण. आणलं होतं चिकनसाठीच, खाऊन झालेलं आहे. आता इथे चिकन मसाला थोडा अंदाजाने टाकला की नाही. 1 चमचा टाका तुम्ही. कस्तुरी मेथी आणि कस्तुरी मेथी अशी करून जरा टाकायचे त्याच्यात. आणि हे आता आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ. तर ह्यात अजून दुसरं वाटण जाणार आहे, ते नंतर फोडणीला देऊ आपण.
कसलं वाटण बनवणार का त्याच्यानंतर? हिरव्या मसाल्याचं हिरव्या मसाल्याचं. अच्छा हां. करणार आज ग्रीन चिकन आहे एकदम मस्त. भाकरीबरोबर खाणार आपण. बेसिक मसाले तर हे बघा असं मिक्स करून झालेलं आहे एकदम. आणि 15 मिनटापर्यंत ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता तोपर्यंत आपण आता आपला ग्रीन मसाला बनवून घेऊया. कसा आहे तो दाखवतो तुम्हाला. हे बघा आता आपल्याला ग्रीन मसाला बनवण्यासाठी जे लागणार आहे ना ते जिन्नस इथे जमा केलेले आहेत. काजू, लसूण, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर. चला आता मिक्सरला लावून घेऊया. ऍड करू शकता पण आता आमच्याकडे पुदिना अवेलेबल नाही आहे. हां पुदिना अवेलेबल नाही आहे त्यामुळे ॲड केलेला नाही आहे. तुम्ही करू शकता. ओके चला आता मिक्सरला लावूया. तर हे बघा आता आपलं इकडे मिश्रण तयार झालेलं आहे. ग्रीन मसाला हे मिक्स करायचं आहे. आणि काय करायचं आहे पुढे? हे मिक्स करून ठेवूया 5 मिनिटं आणि मग फोडणी घालूया आपण. अच्छा ठीक आहे चला. तर इकडं आता तेल टाकलेलं आपण. आणि आता काय टाकायचं? कांदा तेजपत्ता. कांदा आणि तेजपत्ता. बाबू रडतोय. छोटा बाबू उठलेला आहे ध्रुव. हे पण बघा मस्त झालेलं एकदम. बघा काय भारी दिसतंय. असं दिसायलाच एकदम भारी दिसतंय. बांधल्यावर किती भारी दिसणार आता. म्हणजे डायरेक्ट मिक्स करायचं आहे सर्व आता. तुम्ही यात खडे मसाले पण टाकू शकता. हा पण मी मॅरिनेट करताना गरम मसाला टाकलाय ना त्यामुळे मी अख्खे खडे मसाले यात नाही टाकले. तर आता पुढे याच्यामध्ये काय काय प्रोसेस आहे? आता याच्यात गरम पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि थोडा चिकन मसाला. इकडे आता पाणी ॲड केलेलं आपल्याला पाहिजे तेवढं. हां गरम पाणी. सो आता थोडा वेळ ठेवूया 10 मिनटं आहे ना. आपल्याला जास्त ग्रेव्ही नकोय. हां म्हणून हां ग्रेव्ही पाहिजे असेल तुम्ही पाणी ॲड करू शकता. हां तर आता आपण थोडं 10 मिनटं ठेवूया. आणि हे बघा आपल्या इकडे चिकन रेडी झालेलं आहे मस्त एकदम ग्रीन चिकन. दिसायलाच का भारी दिसतंय बघा. आणि इकडे सावलीने स्टार्ट पण केलेलं आहे. चिकन नाही खाल्लं अजून. हां चिकनला भाजी खाल्ली, चिकन नाही खाल्लं. दुपारची भाजी होती ती खात होती पहिली. आता तुला टेस्ट लागेल का? फ्लॉवरची भाजी होती त्यानंतर आता खाते. आणि एक माणूस आहे ना इकडे पाठी बसला बघा. दिसत नाही. झोपलाय कारण तो इकडे कंटाळून जेवते. आज केक खाल्लेला आहे त्याने त्याच्यामुळे जेवायचं राहिलं त्याचं. एकदम वेगळीच टेस्ट आहे. एकदम भारी. आणि वेगळं काय जर खायचं असेल ना नक्की ट्राय करा. हे तुम्ही असंच पण खाऊ शकतो. असं एवढं भारी झालेलं आहे खरंच. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि आजचा आपला व्हिडिओ हा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि रेसिपी पण कशी वाटली सांगा. आणि आपलं बर्थडे सेलिब्रेशन छोटंसं आणि आपली जे डेकोरेशन मस्त डेकोरेशन नाही म्हणता येणार त्याला काय एक थीम बनवली होती घरगुती एकदम सगळं वापर करून. कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि एक माणूस इकडे झोपलाय पाण्याच्या खाली रुसलाय. आज मोबाईलवरती शूट केलंय मी. बॅक कॅमेरा तो तिकडे दिसतोय की नाही मला माहित नाही. मी चेक करेन तेव्हा मला कळेल आता. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन नवीन व्हिडिओ सोबत. तर चला बाय 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 बाय.